हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण माझ्या डे 1चा हाफ पार्ट म्हणजे गाणगापूरचा व्लॉग बघणार आहोत. गाणगापूरमध्ये कुठं जायचं आहे, कशी परिक्रमा आहे दत्त महाराजांची. तिथे एक वेगळी परिक्रमा आहे गाणगापूरमध्ये जाऊन दत्त महाराजांची. त्या प्लेसेसला आपल्याला एक रोमध्ये कंटिन्यू करायचं असतं. कसं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनदर थिंग इज अक्कलकोटमध्ये माझ्याकडे खूप कमी वेळ होता फिरण्यासाठी, म्हणून मी फक्त थोड्याच प्लेसेसला व्हिजिट केल्या आहे. जसं की बाळप्पा महाराजांचं मठ, स्वामी समर्थांचं समाधी मठ आणि जोडप्पा महाराजांच्या घरी गेले होते. तुम्ही तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही मी इथे स्क्रीनवरती प्लेसेस देते अक्कलकोटच्या, त्या प्लेसेसला नक्की एकदा तरी भेट द्या. बाकी जर माझ्यासारखाच एकत्रित प्रवास असेल, एकाच दिवसात गाणगापूर अक्कलकोट दोन्ही करायचं असेल तर ह्या 3 प्लेसेसला आवर्जून भेट द्या. गाणगापूरमध्ये कुठे फिरायचं आहे, परिक्रमेचं महत्त्व आणि गाणगापूरचा प्रवास कसा करायचा आहे चला बघूया. सकाळी अक्कलकोटला पोहोचले तेव्हा तिथे एक काका भेटले होते. त्यांची नॉन AC 7 सीटर कार होती आणि त्यांनी समोरूनच विचारलं की गाणगापूरला जायचं आहे का. तर आम्ही हो म्हणालो आणि ते म्हणाले की 150 रुपीज चार्ज होतील, 300 रुपीज जाऊन येऊन. सो मी त्यांच्यासोबतच माझा हा प्रवास सुरू केला. अक्कलकोटवरून गाणगापूरला तुम्ही MSRTC बस, प्रायव्हेट ऑटो किंवा AC कारने सुद्धा ट्रॅव्हल करू शकता. बट ते सगळे आपल्याला ड्रॉप करणार आहेत गाणगापूरच्या बस डेपोमध्ये. तिथून पुढे आपल्याला गाणगापूरमधील लोकल ऑटोने प्रवास करायचा आहे. गाणगापूर परिक्रमेमध्ये सगळ्यात पहिला पार्ट आहे भीमा अमरच्या नदीचा संगम. संगमापासून सुरुवात होते. संगमाची पहिली ओटी भरावी लागते. संगमाचं दर्शन घेऊन पुढे आपल्याला औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज याच संगमावरती येऊन स्नान करायचे, तप करायचे. ही त्यांची तपोभूमी सुद्धा आहे. पुढे आपण औदुंबर वृक्षाला भेट दिली आहे. तिथे औदुंबर वृक्षाच्या परिक्रमा करायच्या असतात. हे गाणगापूरमधील पवित्र पारायण क्षेत्र आहे. लाखो भक्त येऊन इथे पारायण करत असतात. गुरुचरित्रामध्ये पण भीमा अमरच्या नदीचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे खूप पावन आणि पवित्र क्षेत्र आहे गाणगापूर. पुढे आपण नरसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. नरसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत भस्माचा डोंगर बघायला. परशुराम महाराजांची यज्ञभूमी आहे ही. भरपूर वर्ष त्यांनी इथे यज्ञ केलं होतं. इतके वर्ष यज्ञ केलंय त्यांनी इथे की सगळीकडे भस्म पसरलं आहे, त्यामुळेच या जागेला भस्माचा डोंगर असं नाव दिलं गेलेलं आहे. इथे सुद्धा दत्तगुरू, नरसिंह सरस्वती महाराज आणि परशुराम महाराजांचे छोटे छोटे मंदिर आहेत. आम्ही इथून थोडासा भस्म आमच्या घरी सुद्धा घेऊन आलो होतो. नेक्स्ट आपण जातो कल्लेश्वरनाथ मंदिर दर्शन करायला. इथे गणपती मंदिर, नवग्रह मंदिर, दुर्गा मंदिर, कल्लेश्वरनाथ मंदिर, हनुमान मंदिर आणि शनेश्वर महाराजांचं मंदिर आहे. इथल्या सर्व मंदिराचं दर्शन घेऊन, तीर्थप्रसाद घेऊन मग पुढे आपल्याला दत्तगुरू महाराजांच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. इथे आल्या क्षणी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी फील होईल. मंदिरामध्ये खाली बघून दत्तगुरू महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. लाईफमध्ये एकदा तरी या मंदिराला भेट द्या आणि इथलं दर्शन घ्या. गोष्ट सांगायची होती तुम्हाला, म्हणजे आय डोंट नो इट विल रिलेट ऑर नॉट, बट बिंग इन अ मिडल क्लास फॅमिली आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या ओन पैशाने, म्हणजे आपण कमवायला लागले त्याच्यानंतर आपल्या आईवडिलांना आपण कुठेतरी फिरायला घेऊन जावं, त्यांना त्यांच्या ज्या राहिलेल्या विषय असतात त्या कम्प्लीट कराव्या. बिकॉज दे वर स्ट्रगलिंग फॉर अस, की त्यांनी त्यांच्या ड्रीम्स आणि सगळ्या इच्छा ज्या असतात ना त्या त्यांच्या मनामध्ये तशाच राहिलेल्या असतात. त्यामुळे हा पूर्ण प्रवास मी अरेंज केला होता माझ्या फॅमिलीसाठी. अँड आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की काहीतरी केलं आहे मी त्यांच्यासाठी आणि असंच पुढे करण्याची शक्ती मला स्वामींनी द्यावी, इतकंच मागणं आहे मला स्वामींकडे. आय थिंक तुम्ही सगळे रिलेट कराल मला. हा प्रवास का करायचा होता हे सुद्धा सांगेन, कारण हे माझं न्यू इयर रिझॉल्युशन होतं. मी माझ्या बेस्ट फ्रेंडबरोबर प्लॅन केलं होतं हे. ती माझ्या व्हिडिओमध्ये दिसलीच असेल तुम्हाला. तिचं नाव वैष्णवी पवार आहे. आम्ही दोघींनी प्लॅन केलं होतं हे सगळं. आमच्या दोघींच्या जबाबदारीवर हा पूर्ण ट्रिप प्लॅन झाला होता. आम्ही पहिले प्रायव्हेट व्हेकलने जाणार होतो, पण नंतर तिच्या फॅमिलीचं काही कारणास्तव पोस्टपोन झालं होतं जाणं, म्हणून मग आम्ही ऑन द स्पॉट सगळं प्लॅन ट्रेनने केला होता. सगळं ट्रॅव्हलिंग ट्रेनने केलं होतं. परत एकदा आम्ही नक्की व्हिजिट करू आणि अक्कलकोटचे जे प्लेसेस राहिलेत ना